चला आता दर्शन घेऊ आपण. गाईज हा मावशीचं नवीन घर आहे, त्याचं काम चालू आहे सध्या. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मंडळी, मी पिऊ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पिऊ मात्रे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संकष्टी आणि तुम्हाला सगळ्यांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज चालले बालेगावला गणपती मंदिरामध्ये. तर ऑलरेडी खूप टाइम झाले, इथे 7 वाजले. तर पटापट आपण निघूया. माझ्यासोबत आहे भाऊ, पप्पा आणि तिघच चाललंय. तर चला आता निघूया. तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि ब्लॉग पूर्ण बघा. तर चला. तर गाईज आता आम्ही थांबलोय हार घ्यायला. आता हार घेतो आणि मग निघतो आम्ही. चला आता हार घेतले. आता निघ. मलंगडची दर्गा आहे. आता पोचलोय मलंगडला. मलंगड गाईज आम्ही पोहोचले आता. गाईज आज गर्दी आहे कारण संकष्टी आहे त्याच्यामुळे. चला आपण पण दर्शन करून घेऊ. हा परिसर इथला. सो गाईज आताच आमचं दर्शन झालं आहे आणि बसले जरा वेळ आम्ही. तर तुम्हाला एकदा बॅकग्राऊंड मी सगळं काही मंदिर दाखवते. आज संकष्टी आहे त्यामुळे गर्दी आहे थोडीशी.
पण आमचं झालं दर्शन लवकर, बसलं तर जरा वेळ, आता निघूया थोड्या वेळाने. तर काय आता आपण इथल्या गणपतीबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. तर चला बघूया आता. थोडीशी माहिती सांगा मला. गणपतीबद्दल माहिती म्हणजे माझ्या जन्माच्या जर अगोदरपासूनच ते मंदिरात मूर्ती निघलेली आहे. मला वाटतं 1954 म्हणतो आपल्या याच्यानंतर बरेच वर्ष झाले. कारण ते समोर मंदिर आहे, तलाव आहे, तलावाच्या बाजूला मंदिर आहे, एक जागा आहे विहिरीची, तिथून निघलेली आहे मूर्ती. ती तिकडे स्वयंभू मूर्ती आहे, याच्यातून निघलेली आहे. गावाल्याने विचार केला की गावाच्या बाजूला ठेवायची, तर तलावाच्या वरती, तर तलाव पूर्वीपासून तलाव आहे, तर तलाव आता पाणी आणलं आहे, समजा तिथं आणून बसवली. तिथं पूर्वीपासून तिथं आहे. आणि नवसाला पावणारा बोलला तर पहिल्यापासून नवस करतात. पहिले काही एवढं नव्हतं, पण आता एक 4-5 वर्ष झाली ते यूट्यूब किंवा सर्व याच्या स्टेटस मोबाईलच्या भरपूर म्हणजे प्रसिद्धी झाली. त्याच्यामुळे आता गर्दी संकष्टीला तर भरपूर गर्दी असते. दुपारनंतर आता गर्दी वाढेल, तर सकाळी कमी असतं, दुपारनंतर गर्दी वाढेल. हा तलाव आहे, या म्हणजे आता पाणी नाही आहे त्यामध्ये, तर या तलावामध्ये या गणपतीची मूर्ती स्वयंभू म्हणजे अवतरली होती इथल्या तलावामध्ये. ते काका सांगत होते ते हाच तो तलाव आहे. सो गाईज, आताच आमचं दर्शन झालं आणि थोडीफार त्या काकांकडून माहिती पण विचारली. जास्त काय मला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे त्या काकांकडून थोडीफार माहिती घेतली. तर आता आम्ही चालले मावशीकडे वाकलनला, जवळच राहते, तर चला जाऊया आता. काहीच पोचलोय मावशीकडे. हे मावशी आमच्या घर गाईचा नाश्ता करायला. ही आमची मावशी आहे, ही मावशीची पोर. चला या नाश्ता करायला. आले आम्ही मावशीकडे. मावशीचं नवीन घर बघायला चालू झालं, तिकडनं निघालो आम्ही. हा मावशीचं नवीन घर आहे, त्याचं काम चालू आहे सध्या. हा मावशीचं नवीन घर आहे, त्याचं काम चालू आहे सध्या. चला आतमध्ये दाखवते मी. घराचं काम चालू आहे, ते अजून झालेलं नाही. कला असतेस काय तू? हा बेडरूम आहे, याचं पण काम बाकी आहे अजून. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. ही कुठली रूम आहे? माझी रूम. हा, हिची रूम आहे. तोंड दाखव ना. हिची रूम आहे, त्याचं पण काम चालू आहे. हे किचनचं झालंय. किचनचं काम बाकी, अजून खायचं ट्रॉल्या वाजवायच्या आहेत. गणेश पूजा केली. ओके, म्हणजे अजून काम बरंच बाकी आहे. आता वरती जाऊया. वरचं पण काम बाकी आहे.
म्हणजे 2 वेळा भीती होते इथं मग खायचा पण तेच किती वेळा प्रोसेस सांगा किती म्हणतो आम्हाला इथं पण बाकी अजून काम झालेलं नाही हे पण आहे हे पण बेडरूम आहे इथं भारी वाटतं बसून दाखव ना गॅलरी वरती हरिमालांच्या डोंगर दिसतं अरे त्या पण गॅलरी आहे म्हणजे भारी दिसत तुम्हाला ही कोणची वरती ही बंद खालीच राहायचं उलट हा बेडरूम मस्त वाटतं वरती नाला आहे हो भारी पत्ते गेला नाही रे डाळून कमी अच्छा अच्छा अजून काम बाकी आहे चला नीचे जाते पूर्ण घराचं काम झालं पण परत एकदा तुम्हाला मी दाखवेलच तर काही आताच घर बघून झालं मावशीचं जे काम चालू आहे ते तुम्ही तर बघितलं आता तर आता निघाले घरी जायला कारण खूप लेट झालंय 11:15 होत आले चला हाय करा रे हाय सो गाईज आता आम्ही थांबलोय नाश्ता घ्यायला आता नाश्ता घेतोय आम्ही घेतो आणि निघतो घेतलाय नाश्ता तर निघूया आपण सो गाईज आताच घरी आले आता नाश्ता वगैरे करते तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया